आपली भक्ती चालली आंधळी. आंधळी सांगू का तुम्हाला कसं काय? कढीपत्ता माहिती आहे का सर्वांना? कढीपत्ता कढीपत्ता. मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? कढीपत्ता माहिती आहे ना, झाडावर असा हिरवागार. तुमच्या गावची पोरं हुशारी पण. कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय आवाज आला पाहिजे? काय कढीपत्ता. हो, एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. हो, रिक्षात घरी आलं. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरे झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बाबा. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. तुला अनुभव वाटत? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? असं वरवाडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? ते घरी झोपेत पण म्हणणार कढीपत्ता. वरून मिरची. अहो ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं. अरे मला बोलू दे का काय? ते निशाण्यावरच आहे कढीपत्ता. त्याला विचारलं महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? कढीपत्ता. लय अवघड मार. म्हणलं ना पोरं हुशार आहे तुमची. जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? कढीपत्ता. मग आपली भक्ती कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस महाराज. सप्ताह जर म्हटलं ना, सप्ताह 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. बघा कमिटी मेंबर इथं सगळे उपस्थित आहेत. सप्ताह म्हटल्यावर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं, या कमिटीचं, की यांनी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला महाराज. टाळी वाजू वाटली तर वाजवायची. उगाच ते नाही ना, उगाच 10 रुपयाला 1 टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. आपल्या इथं टाळ्यांना काय टोल नाका आहे का, GST आहे का, टॅक्स आहे का, काय आहे का? काय नाही ना. नाही, असं मन मोकळेपणाने वाजवायची. टाळी जर वाजवली तर खेडला आवाज गेला पाहिजे. कशी वाजवायची? वाज 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 वाज. आता हीच एनर्जी शेवटपर्यंत ठेवा म्हणजे झालं. हो, पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं, या कमिटीचं. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं महाराज. वा. कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, बरोबर का नाही? तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. अरे पंगत म्हटल्यावर पोरांनीच टाळी वाजवली. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं महाराज. वा 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 वा. हो, अखंड हरिनाम सप्ताह महाराज, वर्ष 37 आहे. हो बघा, मी नेहमी सांगतो सप्त्याला असं जोडीनंच आलं पाहिजे, बरोबर का नाही महाराज? हो, असं जोडीनंच महाराज. गावातले जे राहणारी मंडळी असं जोडीनंच आलं पाहिजे महाराज. हो बघा, ही मंडळी जी आहेत, पुरुष मंडळी, हे एखाद्याच्या चांगल्या कामाला गेले, कीर्तनाला गेले, कथेला गेले, तर हे गेल्यानंतर 50% पुण्य तुम्हाला भेटतं. कोणाला? तुम्हाला. हां, महिलांना, त्यांच्या बायकांना, हे जर चांगल्या कामाला गेले तर. पण तुम्ही जर कुठं गेले चांगल्या कामाला
तुमच्यातलं निम्मसुद्धा यांना भेटत नाही. अहो शास्त्रच तसं आहे. तुम्हाला सांगतो बघा, सत्यनारायणाची जर पूजा असेल घरात, सत्यनारायणाची महिनाभर हे लोक जाटतात. बामन काकाला बोलव, केळ्याची फळं गोळा कर, अक्षदा, गंधन, महाप्रसाद, गावाला निमंत्रण दे, सगळ्यांना निमंत्रण दे. महिनाभर झटतात. मग बामन काका येतो, पूजेला सुरुवात होते. बामन काका येतो, पूजेला सुरुवात होते. मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव, अतिथी देवोभव, माझ्या मग म्हणा मम आत्मन, डोळ्याला पाणी लावा, अक्षदम पूजन. आणि लगेच तो बामन काका म्हणतो, ताई कळत नाही का, यांच्या हाताला हात लावा, यांच्या हाताला हात लावा. महिनाभर झटले कोण? ही लोक. आणि तुम्ही यांच्या हाताला हात लावला, 50% पुण्य लगेच तुम्हाला. एका झटक्यात फक्त काय लावला? त्यांच्या हाताला हात. किती सोपा परमार्थ. पण हे फक्त परमार्थात बरं का. एक जण रेल्वेत बसला, रेल्वेत बसला आणि दोघांमध्ये एकच तिकीट काढलं. त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये एकच तिकीट. TC वाला आला, म्हणलं तिकीट तिकीट तिकीट. त्यांनी दाखवलं तिकीट. TC म्हणला अजून. तो म्हणला कोणाचं? तो म्हणला तुमच्या मंडळीचं. तो म्हणला माझी बायको आहे. तो म्हणला तुझी का असं तिकीट दाखवू. तो म्हणला माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये एकच तिकीट. TC म्हणला जमणार नाही. मग त्याला आठवलं त्याच्या बायकोला हात लावावं लागते. त्या दोघांनी TC पुढंच तिकीटाला हात लावला. TC म्हणलंय का पागल बिगल का काय. ते म्हणले नाही नाही, मी वैभव महाराजांच्या कीर्तनात ऐकले. TC म्हणला अगं तो कीर्तनाचा कायदा वेगळा, रेल्वेचा कायदा वेगळा. ते असं करून चालतं का? आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज. बघा तुम्ही, मी एकदा कीर्तनात फक्त म्हणलं जसं पेराल तसं, बाळशीराम महाराज काय एक मंडळी, जसं पेराल तसं. काही चुकीचं बोललो का? चुकीचं बोललो? अजिबात नाही. कीर्तन झालं आणि एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज तुम्ही बोललेच का? म्हटलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हटलं बरोबरच तर बोललो. प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ गुमटी. म्हटलं बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफालं आलो कुठून. जसं पेराल, शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे म्हणतो. अरे म्हणजे टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे. तो म्हणतो नाही नाही, जसं पेराल तसं. अहो ते मला हालूच देईनी. मला झाला उशीर. त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, उत्तर पाहिजे ना, फुकट देणार नाही. मला घरी चहा प्यायला नाही. नेलं त्यांनी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो चहा घेऊन आला. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. फक्त फक्त तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस बटर बिटर काही नाही. अरे म्हटलं बावळाटा फक्त चहा कप. तर म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हटलं बावळाटा मग टरफलाशिवाय कुठे शेंगदाणा नाही. तर म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हटलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हटलं अशी लोक असतात. आपण एक सांगितले की लोक वेगळंच करतात महाराज. हो, म्हणून सप्त्याला 37 वर्ष पूर्ण झालेत महाराज. तुमचं गावचं भाग्य महाराज. एवढं वर्ष सप्त्याला झालेत महाराज. जोरदार कार्यक्रमाचं नियोजन आहे महाराज. वा 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 वा. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. संत महंतांच्या आशीर्वादानं हा सप्ताह जोरदार या ठिकाणी संपन्न होत आहेत महाराज. ही गावची पुण्याई आहे, गावातल्या माणसांची पुण्याई महाराज. हो, जे कार्यक्रमासाठी अहोरात्र झटतात त्यांची पुण्याई महाराज. हो, खरंच तुमचं गाव खूप नशीबवान आहे. आणि या गावामध्ये मला 3ऱ्या दिवसाची सेवा करण्याची संधी मिळाली. आपले बाळशीराम महाराज गोपाळे असतील, त्यांच्या या संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. हो, खरंच मी या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, आणि कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं?
आरंभ करतो. वा वा, विठाला विठाला. हो, आजचा अभंग नामदेवरायांचा आहे. हो, अभंग नामदेवरायांचा आहे. मला बळशेराम महाराज मगाशी म्हटले, महाराज अभंग कोणता घेताय? म्हटलं असा अभंग घेईल की तो येड्याचा पण पाठ असेल. येड्याचा सुद्धा अभंग पाठ आहे. घालीन लोटांगण आणि डोळ्यानं पाहीन, प्रेमे आलिंगन आणि भावे ओवाळीन. असा एकही नसेल इथं ज्याचा अभंग पाठ नसेल. हो, सगळ्यांचे अभंग पाठ आहे महाराजा. हो, काही जणांना असं वाटतं हा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे, पण या अभंगामध्ये एक सुद्धा मागणी नाही. उलट या अभंगामध्ये 6 भक्ती आहे. किती आहे? 6. मोजा. घालीन लोटांगण, वंदीन, डोळ्यानं पाहीन, प्रेमे आनंदे आणि भावे ओवाळीन. किती झाले? 6 भक्त्याच्या सांगितल्या. 6. हो, 3रा दिवस भक्तीपर प्रकरणातील अभंग महाराज नामदेवरायांचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर नामदेव महाराज कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ऐका. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. दगडाचा परीस झाला, नामदेव महाराज. 14 माणसांनी एक साथ समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि देवाचे लाडके भक्त, नामदेव महाराज. आणि आज घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंग सर्वांचा तोंडपाटे. फक्त हा अभंग म्हणत असताना कोणी शुद्धीव नसतं. असतं का? कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद असतो, म्हणून सगळेजण घाईघाईतच म्हणतात. घालीन लोटांगण, वंदीन चरण, दुसऱ्यांच्या चपला डोळ्यानं पाहीन. घाईघाईत असतं महाराज सगळ्या गोष्टी. हो, नामदेवरायांचा अभंग आहे महाराज. भक्तीपर प्रकरणातील आहे. भक्ती केली पाहिजे, भक्ती सर्वांनी केली पाहिजे महाराज. पण भक्ती करत असताना भक्ती 2 प्रकारची आहे. नीट आहे का? एक डोळस भक्ती, एक आंधळी भक्ती. एक डोळस भक्ती, एक आंधळी भक्ती. हो, आपली जी भक्ती चालली आहे ती आंधळी भक्ती चालली आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. आपली भक्ती आंधळी भक्ती. भक्ती करण असू द्या. लहान मुलं हे देवा घरची, लहान मुले देवा घरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. त्यांचं काय असतं तेव्हा? मुलांचं लय अवघड काम महाराज. बघा, मी महाराज माग कोल्हापूरला कीर्तनाला गेलो. कीर्तन होतं 9 ते 11 आणि तासभर आम्ही आधीच गेलो. जेवणाची सोय केली होती. हो, तिथं बसलो घरी. तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत कधी पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल का? सफरचंदावानी गाल, खांबावानी हातपाय, गणपती बाप्पावानी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आणि तिथं बसलो आम्ही त्याच्या घरात. ते काय करायचं? यायचं असं फिरून, माया का असं पाहायचं, परत जायचं, परत थोड्या वेळाने यायचं, माया का असं पाहायचं. 3ऱ्यांदा आला आणि मला म्हणला, महाराज माझी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. म्हटलं विचार. आता लहानच पोरग ते. म्हटलं विचार. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं आयो मरण मी. ते पहिलवानाचं मी वार करायचं कुठं काही मिळे का महाराज? नाही महाराज. त्याला म्हटलं शेजारी बस, माझ्या खांद्यावर नको, आपल्या शेजारी बस. ते बसलं माझ्या शेजारी. आता त्याचंच घर ते. त्यांनी घेतला रिमोट आणि लावली टीव्ही, कार्टून. मी त्याला म्हटलं दे की मला रिमोट, जरा बघू दे बातम्या, सरकारचं काय चाललंय जरा बघू दे. ते म्हणलं ए महाराज, दुसऱ्याच्या घरी भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, लाज वाटत नाही का तुला? मी म्हणलं आयो, म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव. पण ते लहानच पोरग, त्याच्या मनात काय आलं काय माहिती, ते उठलं, रिमोट घेतलं, माझ्या अंगावर फेकलं, गेलं निघून. मी म्हणलं जाऊ दे मोरू दे, रिमोट तर भेटला, आपला बदलावा चॅनल.
अहो बटन दाबून दाबून बटन तुटलं पण चॅनल काय बदलला नाही. मी म्हणलं जाऊ दे, आपलं जेवून घेतलं, 9ला कीर्तनाला उभं राहिलो, ते समोरच येऊन बसलं. मला म्हणला महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणला मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पोरं असतात महाराज, त्यांची बुद्धी आपल्या पुढं धापट चालते महाराज. लय अवघड, लय अवघड. इथं कोणी शिक्षक आहे का? शिक्षक कोणीच नाही का? आले नाही का? इथं कोणी शिक्षकच झाले नाही का? मला शिक्षकांचं लय कौतुक वाटतं महाराज. हाय का तुम्ही? अरे वा वा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. वा वा, तरुण तडफदार शिक्षक आहेत महाराज. त्यांचं मला कौतुक करावं वाटतं. 12 गावचे 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहीत बुवा. लय अवघड असतं महाराज. एक शिक्षक वर्गात आले आणि म्हणले आपण आज गणिताचा तास घेऊ. पोरं म्हणले ठीक आहे. आणि विचारला प्रश्न एकाला, सांग 10 मधून 10 गेले, किती राहिले रे? किती? पण ते पोरग येडं होतं. ते म्हणलं जरा सोपं करून सांगा, हे लय अवघड झाले, अजून सोपं करून सांगा. शिक्षक कधी हार मानत नाही. ते म्हणलं ठीक आहे. तो म्हणला सांग तुला आईने डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या. ते पोरग म्हणलं 2 चपात्या दिल्या. मग 2 मधल्या 2ही चपात्या खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. अहो शिक्षक पंढरपूरला निघून गेला, परत आलाच नाही. अशी एकच असं पण चांगलं असं महाराज. बघा गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले महाराज. हो बघा, एकच असं पण चांगलं असं महाराज. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा महाराज. हो एकच असं पण चांगलं असं. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन विकत घेता नाही आली तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. मुलांना चांगले संस्कार घडवा महाराज. हो हो, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. हो, कारण संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची. तुम्ही संपत्ती किती कमवा, पण संतती जर मूर्ख निघाली तर पुढं जाऊन तीच संतती कुटुंबाचं उद्ध्वस्त करते महाराज. म्हणून चांगले संस्कार मुलांवर घडवा. विठाला विठाला विठाला. हो बघा, आपला विषय होता भक्तीपर प्रकरणातील अभंग आहे. हो, भक्ती केली पाहिजे, पण भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे असतात. हो, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ भक्त म्हणजे काय? इकडे तिकडे इकडे 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 बघा, इकडे 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 ते असते चालणार, ते थोडंफार चालायचंच महाराज. हो, नाही ते काम करा सगळ्यांनी एकदा प्रेमाने तिकडे बघा. बघा 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 बघा, मोकळ्या मनानं बघा. बघा झालं का बघून? आता सगळ्यांनी इकडं बघा. हां, अहो मी बघण्यासारखं आहे ना. विठाला 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 विठाला. हो, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी 4 प्रकारचे भक्त आहे. अर्थ भक्त म्हणजे काय? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण होते, तोपर्यंत होत नाही. संकट पडल्यावर हो, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निघून गेला ताप, काय? देवा मी तुझ्या बापाचा बाप. म्हणजे संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते तो कोण? अर्थभक्त महाराज. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सकाळा लावियला. हो बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळन अर्थभक्त कोणाला म्हणतात. एखादा व्यक्ती, पुरुष मंडळी महिला मंडळी नीट आहे का, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे, आणि अचानक जर लाईट गेली आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला रात्रीचा, कसा येईल? घाबरत घाबरत येईल ना. एकटा आहे, राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. तुला पाणी पाहिजे का? घाबरला काय? बस 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 बस.
थोडा अजून पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो हा आता मला कोण खाणार. त्याला म्हणतात कुठला भक्त, अर्थ भक्त. संकट पडल्यावर त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. दुसरा भक्त अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे जो भक्त पैशांसाठी देव देव. राम नाम जपनान पराया माल अपना, देख तेरे भक्तों का काम, बगल में छुरी मुख में नाम, एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो, आत मंडपात येणार नाही, लांबूनच पाहणार काय चाललंय गावात, काय चाललंय, लांबून आतमध्ये येणार नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त असतात महाराज. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा. संगल भावी माया संसाराची, संगल भावी माया संसाराची, संग भावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भक्ती कोणती असावी? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. संकल्पावी माया संसाराची. कोणत्या साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवा, हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबाऱ्या म्हणतात, ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे. आणि आज माणसाला काय नाही, काय नाही, समाधानच नाही रे, अजिबात नाही. काय समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकानी सुद्धा हात वर केला नाही. खोटं खोटं का होईना पण नाही महाराज. कारण माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, पटते का तुम्हाला? एक वेळ माणसानी मळका असावं, मळक. ओ पानमंदवाडीकर, एक वेळ माणसानी मळका असावं पण जळक नसावं. मळ साफ होतो मळ. आता लई पावडर आहे, टाईड, सर्फेक्सल, गडी, रीन, आला. तुमच्या घरी तर वॉशिंग मशीन असतील, मळ साफ असेल, एकदम साफ होणार मळ. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. माणूस समाधानी नाही. काय समाधानी? तुम्ही मंदिरात जाता का? मंदिरात जाता का? आता कसा आवाज आला? मंदिरात जाता, काय मागता देवाकडं? काय सुखी, काय सुखाचं ठेव. मला तर वाटतं पोरांपेक्षा बाबाच फॉर्म मध्ये आज. मी तुम्हाला प्रश्न विचारले की बाबाच उत्तर देतात. काय म्हणतो आपण? सुखी. बाबांनी सांगितलं सुखी कोणाला? देवाला. आणि बाकीच्यांना मग दुसऱ्यांची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी. सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. मग आपण स्वार्थी झालो आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत
मग काय मागता तुम्ही देवाकडं? बघा, आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता, नामदेवरायांचं मागणं अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. हो, नामदेवरायांचं मागणं आहे, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम, प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे. वा वा वा, लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. हो, आणि आज माणसाला काय नाही, समाधान का प्रेम? समाधान नाही महाराज. हो, समाधानी असावं माणसाने महाराज. हो, संतांचं मागणं समाजाकरिता, आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं समाजाकरिता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. हो, म्हणून संतांचं मागणं समाजाकरिता असतं, म्हणून त्यांच्याकडं स्वार्थ नसतो महाराज. हो, त्यांच्याकडं स्वार्थ नसतो. आपल्याकडं काय स्वार्थ आहे. म्हणून संत जे बोलतात त्याला अभंगवाणी म्हणतात. काय म्हणतात? अभंगवाणी म्हणतात, संतवाणी म्हणतात. आणि आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण म्हणजे काय? जे बोललं ते कधी खरं बोलायचं, बोललं तसं कधी वागून दाखवायचं, त्याचंच नाव भाषण महाराज. आपण स्वार्थी महाराज, पण संतांकडे स्वार्थ नसतो महाराज. मग देवाची भक्ती केली पाहिजे. हो, पण भक्तीमध्ये किती पावर आहे बघा महाराज. भक्तीमध्ये खूप पावर आहे. भक्तीमध्ये किती पावर आहे सांगू तुम्हाला. बघा, एक सुंदर भक्तिगीत. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्राला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबाच्या शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई, सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई, त्यांच्या अभंगाने मन आनंदित होई, त्यांच्या अभंगाने मन आनंदित होई, हरिनामाच्या गजरात. सगळ्यांनी एकसाथ टाळ्या, टाळ्या टाळ्या, मागची मंडळी.
हे हरिनामाच्या गजरात, हरिनामाच्या गजरात, हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी, हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी. दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. वा 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 वा. एकदा गायकांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे महाराज. हा चला पंढरी. मला एक सांगा बरं, हे गायन करणं सोपं आहे का पुरुष मंडळी? अहो काहींना नुसतं सा लावायला वर्ष जाते, नुसतं सा लावायला. सोपं नाही महाराज. हो पखवाद वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागे 10-12 वर्षाचं तप आहे. सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेवढं सुंदर वाजवते तुम्हाला. कीर्तन करणं सोपं आहे का? बसलेली मंडळी, कीर्तन करणं सोपं आहे? तुम्ही माया पुढं नाहीच म्हणणार. सोपं आहे? तुम्हाला रॉकेट माहिती का? रॉकेट आपले महाराज, रॉकेट रॉकेट आकाशात उडतं, आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय. अरे पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना. ज्याला नाही कळलं त्याने डबल महाप्रसाद. सोपं आहे का? आमच्याकडं बघून तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की महाराजांची लई मजा आहे, पण आमचा महाराजांचा माग धूर किती निघतो महाराजांनाच माहिती का? तुम्हाला माहित? सोपं नाही महाराज. मी सांगत नाही कीर्तनात. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती हो? 40,000 किलोमीटर 6 महिन्यात गाडी पळाली. एवढा प्रवास केला महाराज. दिवसही गाडीत आणि रात्रही, दिवसही गाडीत आणि रात्रही. घरी जाईल याची गॅरंटी नाही. अहो मला घरी तर जाऊ द्या. सोपं नाही महाराज. बाळशीराम महाराज गोपाळ इथं उपस्थित आहे. हो एक जण तर नुसताच मला कणायचा महाराज, नुसतं माया पुढं कणायचं. महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा हा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती किती पुरुष मंडळी? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? पुढच्या वर्षी माझ्या जागो याचं कीर्तन ठेवा. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये, 8 दिवस फक्त फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथं रथी महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस फक्त. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवस पार वैतागला. 9व्या दिवशी माझे पायच झाले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हो तेव्हा कळतं महाराज. हो त्याच्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. हे परमार्थ कोणीही करत नाही महाराज. हे गायन वादन कोणीही करत नाही, त्याच्या मागं पुण्य भक्कम लागतं महाराज, तेव्हा परमार्थ होत असतो महाराज. सोपं नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो, घरी वातावरण चांगलं ठेवा. महिला मंडळ घरात वातावरण कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. एकमेकाला समजून घेतलं पाहिजे पती पत्नीने. आता लग्नाचं तर लय अवघड झालंय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही मायक काय पाहता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचंच झालंय का नाही. लग्नाचं लय अवघड झालंय महाराज. हो
बघा इथं भरपूर तरुण मुले आलेले आहेत, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो, पटलं तर घ्या. हो, लग्न करत असताना मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका. काय करायचं त्याचं? लई मोठा जमिनीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर त्याला 50 एकर जमीन येईन, 50,000 पगारावाला आहे, पण रोजच जर दारू पिऊन येत असेल तर ती जमीन किती दिवस टिकणार आणि तो पैसा किती दिवस टिकणार महाराज. हो, निर्व्यसनी बघा, ज्याला कष्ट करायची दानत आहे महाराज. हो, निर्व्यसनी आहे, हो, जो स्वतःच्या पायावर उभा आहे, अशांना मुली द्या महाराज. हो, तेव्हा भलं होईल महाराज. लय अवघड आहे महाराज. आणि मुलांना सुद्धा सांगतो, ज्यांचं लग्न झालं नाही, लहान भावासारखं बघा, पटलं तर घ्या. मला सांगा बरं महाराज, रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना काय उचलावं लागलं महाराज? शिवधनुष्य उचलावं लागलं का नाही? असं फुकट सीता भेटली का रामाला? आधी काय उचलावं लागलं? तू ऐक, शिवधनुष्य उचलावं लागलं. टाईम आहे पण ऐक, कामाला येईन तुला, जराशी दमदर. शिवधनुष्य उचलावं लागलं. बरं मला सांगा बसलेली मंडळी, प्रभू रामचंद्रांकडे काय कमी होतं बाबा? काय कमी होतं का? कोणी पोरगी दिली असती ना, पण त्यांना काय उचलावं लागलं? शिवधनुष्य. मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा उचला ना. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग आजकाल तरुण पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. पैसा कमवला पाहिजे, कष्ट केले पाहिजे महाराज, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, क्वालिटी पाहिजे महाराज. मुलींची लाईन लागन, बरोबर आहे का नाही महाराज? हो. आणि ज्यांचे लग्न झाले त्यांना सुद्धा सांगतो बघा, आई वडिलांची करा उपासना. वाक्य नीट आहे का? आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. बघा, आई वडिलांची सेवा करा. हो, कारण माय बाप केवळ आणि तेने न जावे. आई वडिलांची सेवा करा. हो, बायकोला जीव लावा महाराज. हो, मी नेहमी सांगतो, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचा नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. तुम्ही म्हणाल का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे, म्हणजे चाक थोडं काय करतं? भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग समतोल बॅलन्स महत्वाचं का नाही? सांभाळून घेतलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे घरामध्ये. मी नेहमी सांगतो, बायको अशी असावी, तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पानबंदवाडीकर, आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी, तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा, तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? बॅलेन्स महत्वाचं महाराज, समतोल असावं महाराज. मी नेहमी सांगतो. हो, बघा, परमार्थमध्ये नुसता परमार्थ करून फायदा नाही, संसार करून परमार्थ केला पाहिजे महाराज. बघा, निर्मिती देवाकडे, संभाळ देवाकडे, आणि संहार पण देवाकडे. सगळ्या गोष्टी देवाच्या हातात आहे महाराज. उत्पत्ती, स्थिती आणि लय कोणाच्या हातात? देवाच्या हातात आहे. आपण फक्त निमित्त आहे. आपण फक्त निमित्त आहे. हो, भगवंतानी गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुन हा निमित्त आहे. अर्जुन निमित्त आहे, पण सांगितले कोणासाठी? आपल्यासाठी सांगितले महाराज. हो, बघा, या जगामध्ये 4 भाऊ होऊन गेले: राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. हो, त्यांना 3 आया होत्या: कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. एका आईचं म्हणणं होतं रामाने वनवासाला जावा, आणि एका आईचं म्हणणं होतं रामाने वनवासाला जाऊ, आणि ते जे घडलं त्याचं नाव रामायण.
बरं, याच्या पुढं ऐका. ते रामायण आज तुमच्या माझ्या घरात आहे किंवा नाही? टाळकरी मंडळी, असं सिरियस राहू नका. आहे का नाही? आहे ना. बरं, त्याच्यात मुद्दा असा आहे, एक वेळ ते रामायण सोपं, पण आपल्या घरात जे रामायण चालू आहे ते त्या रामाला सुद्धा जमलं नसतं. लय अवघड महाराज. तुम्हाला रामायणच 5 मिनिटात सांगतो, बघा पटलं तर बघा. 4 भाऊ, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. त्यांचे वडील पटकन बोलायचं म्हणजे आपण पुढे जायला. वडील दशरथ. दश म्हणजे 10. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली इंद्रिय 5. 5 आणि 5. आपण कोण? दशरथ. आपण कोण? दशरथ. त्या दशरथाला 3 राण्या, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. ह्या दशरथाला सुद्धा 3 राण्या, रजगुण, तमगुण, सत्वगुण. त्या दशरथाला 4 मुलं, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. या दशरथाला 4 मुलं, मन बुद्धी चित्त अहंकार. आता त्याच्यामध्ये असे, राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे भक्ती. दशरथ झाला ना दुःखी. आपण कोण आहे? बॉम्बाला कीर्तन. आपण कोण आहे? हा, असं बोलत आहे. आपण दशरथ आहे. हो, वनवासाला कोण गेलं? रामा माग, त्याच्या माग. मग राम वनवासाला गेला म्हणून दशरथ काय झाला? दुःखी. मग आपण आज दशरथ सुखी आहे का दुःखी आहे? दुःखी आहे. का? कारण आपला रामच वनवासाला गेलाय. राम म्हणजे बॉम्बाला कीर्तन. असं ध्यान देऊन नाही ऐकलं तर मग ती मजा राहत नाही महाराज. राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे भक्ती. राम वनवासाला गेला म्हणजे आपल्यातलं काय गेलं? ज्ञान गेलं. म्हणजे आपल्याला काय नाही जमलं कीर्तन. आता आपल्याला काय ज्ञान आहे आपल्याला महाराज? थोडं वाजवता येतं आकडू लई, थोडं गाता येतं फुगीर लई, थोडं कीर्तन करता येतं शायनिंगच लई. काय आपल्याला येतं? काय येतं मला सांगा ना. आपल्याला थोडं फार ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात सुद्धा अहंकार आहे. ज्ञान कुठलं असावं? ऐका. ते ज्ञान पैगा बरवे, जनी मनी अथ्यानावे, संताया भजावे सर्वसे, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. ओ, आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याच्यात वैराग्य सुद्धा पाहिजे ना. वैराग्य कसं असावं? तो केता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनो निरामेश्वरी, शरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, ब्रह्म तुकासी आले. याला म्हणतात वैराग्य महाराज. एवढं वैराग्य असावं, ज्ञान असावं, सोबत वैराग्य असावं. जोड कशाची असावी? आलो का भक्तीवर? आपण भक्ती असावी महाराज. हो, आजचा अभंग भक्ती प्रकरणातील. भक्ती केली पाहिजे महाराज. पण मी मगही सांगितलं, भक्ती आपली कशी चालली? आंधळी भक्ती चालली महाराज. महिला मंडळ श्रावण महिन्यात नागपंचमी येते का? हा, येते ना. कुठं जाता तुम्ही? कशाला? नागदेवताची पूजा करायला. मग एवढ्या मनोभावाने तुम्ही एवढ्या लांब जाऊन नागदेवताची पूजा करता. मग नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतो आणि तो म्हणतो, चला आता आपण त्यांना घरी जाऊन दर्शन देऊ. आता तुम्ही एवढ्या मनोभावाने सेवा केली, प्रसन्न होणार ना. मग त्यांनी विचार केला, चला आपण त्या बाईच्या आता घरी जाऊ दर्शन द्यायला सगुण रूपात. म्हणून तो नागदेवता तुमच्या घरी येतो. तुम्ही काय म्हणता? या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा बसा बसा, असं म्हणता का? काय करतं मग? अहो काय करता?
काठी? मग नागपंचमीला काय करतो तुम्ही? पूजा. आणि घरी आल्यावर काठीनं पूजा. मग ही कुठली भक्ती आहे बाबा? ही भक्ती आंधळी भक्ती. मी नाही सांगत, कबीर महाराज सांगतात, मी नाही सांगत. सोने चांदी का नाग बनाया, पूजन लोक जुगाई रे, जिंदा नाग जब घर में निकले ले काठी धमकाए रे. वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही आपण, आणि वडील गेल्यानंतर मग अख्ख्या गावाला आमंत्रण करतो, पंचपक्वानं खाऊ घालतो, आणि मग कावळ्याला म्हणतो. आणि जिवंत होते तोपर्यंत नाही. कबीर महाराज सांगतात बघा, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए, मुठभर चावल हाथ में वाटी कौवा बाप बुलाए. बसलेली मंडळी तुम्ही हुशार आहे, सांगा बरं, दगड सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव. आणि बकरा सजीव. एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण घेतो. बकरा मारा, पण संतांनी कोणता मारायला सांगितलंय? काम क्रोध बकरा मारा न काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा न काम क्रोध बकरा मारा. पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा, काम क्रोध बकरा मारण, काम क्रोध बकरा मार, काम क्रोध बकरा मारण, काम क्रोध बकरा मारा, 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 काम क्रोध बकरा मारा. पूजा रखमाईच्या वरा, 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 पूजा रखमाईच्या वरा. काम क्रोध बकरा मारा, 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 काम क्रोध बकरा मारा. वा वा वा. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण घेतो महाराज. चुकीचं आहे महाराज. कबीर महाराज वर्णन करतात, सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कई के काटा, मांस मांस सब आदमी ने खाया, देव रह गया भूका. आणि शेवटी कबीर महाराज वर्णन करतात की जगाला वेड लागले महाराज. खऱ्या देवाला सोडून लोक खोट्या देवाच्या नादी लागले महाराज. कहत कबीर सुन बई साधू, दुनिया बड़ी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागी. कैसे भजन विना तरियो, अनाड़ी दुनिया भजन विना तरियो, अनाड़ी भजन विना तरियो, भजन विना तरियो. वा 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 वा. म्हणून खरी भक्ती करा महाराज, खोट्या भक्तीच्या नादी लागू नका, आंधळी भक्ती करू नका.